मिल्क चार्जर कधीपासून वापरताय? 3 वर्ष झाले असते. 3 वर्ष झाले. हा. बापरे. पण मग कधी बंद पडलं होतं मध्ये काही? रेग्युलर वापरत असताना मध्येच तुम्हाला मिळालं नाही. मग मग काय केलं तुम्ही? चाललं एक 2 बकेट वापरले दुसरे काय? पण त्याचा रिझल्ट आला नाही काही. डेअरी गोल्ड होती, पावडराची ती पण अशीच. त्यांनी सांगितली होती आपल्या दुकानवाले, दुसरे दुकान हा त्यानेच वैजापूरवाल्यानेच. सांगितलं वापरा म्हणजे आपल्याकडे अवेलेबल नाही, हे वापरून बघा तोपर्यंत. मग तुम्ही किती 2 बादल्या चालले बाहेरच्या दुसऱ्या? हा दुसऱ्या 2 चालले. बरं, त्याचा मग? काही रिझल्ट नव्हता त्याचा काहीच. अरे मग रिझल्ट त्याला सांगायचं ना, मला रिझल्ट नाही याचा, मग आम्हाला मिल्क चार्जर दे परत. त्याच्याकडे गेलोच नाही परत नाही. मग बोललो, सांगितलं मग स्टॉकच नाही म्हणे, शिल्लक नाही. अच्छा. मिल्क चार्जर म्हणे हे हे पावडर मध्ये आलंय म्हणे. बापरे असं बोलले? हो, किती पावडर आणली म्हणे आणि एक असं बुगाय ना म्हणे, बगर बगर आहे हा. ती पावडर आहे म्हणे. आता दोन्ही मी दिसायला सारखंच होतं का? नाही, वेगळं होतं म्हणजे ते अजून बी त्याचं सॅम्पल ठेवलेलं आहे मी. बाबू. मिल्क चार्जर त्यांनी दिलं होतं, हा त्यांनी दुसऱ्या कंपनीत दिलं. हा त्याने दुसऱ्या कंपनी. आणि किती वर्ष मिल्क चार्जर तुम्हाला ते? 2 वर्ष वापर. 2 वर्ष तेच देत होती रेग्युलर. हा तुमच्या लक्षात कधी आलं का याचा रिझल्ट नाही भेटला म्हणून आपलं नुकसान राहिलं? 3 महिने याच्यामध्ये गेले तुमचे. हा बापरे. 1 महिन्यामध्ये बंद झाला. काय काय? हा 1 महिन्यात बंद झालं. बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी काय केलं, 15 दिवसात मग बघितलं हा. काय काय नाही. त्याला विचारलं, तिला जाऊन विचारलं काय असं होईल का, ते म्हणजे तेच आहे पण पावडर मध्ये आले. समजा ज्यावेळेस तुम्ही बदल केला तर मग काय परत गायांमध्ये काय काय बदल झाले परत बंद केल्यावर? बंद केल्यावर मग हे दुसरं चालू केल्यावर आम्हाला वाटलं लग्न होतं आमच्या घरी, म्हणलं मिळतील result, मिळतील पाणी result. कमी करता करता दूध कमी निघायला लागला असं. अच्छा, म्हणजे तुमचं लक्ष नाही म्हणून कमी आलं असं वाटलं तुम्हाला? मग काय चेंज करणार होतो, हा, दूध कमी झालं म्हणून. म्हटलं मिल्क चार्जर सारखंच आहे पण त्याचा काही दोष नाही, पण दोष गाईचा आहे आपल्या. रोज गाईचं. नंतर जी गाय चेंज करायची मन विचार हा. होता, तीच गाय आज दूध जास्त देते. मग परत मिल्क चार्जर आणलं, परत आणलं, मग जी गाय चेंज करायची तिचा काय बदल झाला? ती दूध वाढलं. किती वाढलं? खाणं वाढलं, 3-4 लिटरने वाढलेली आहे. 150 रुपये फरक पडला भाऊ. ही जर गोष्ट आमच्या भागात घडली ना, पुढे नाशिक नगर, तर शेतकरी लगेच कंप्लेंट करणार ऑफिसला, तुमचा डिस्ट्रीब्युटर असं असं बोलतोय, तो म्हणतो दुसरं काहीतरी घ्या, हे आपलंच आहे का, लगेच विचारणार. तुम्हाला जर असं कोणी भेटलं, काही आमचे डिस्ट्रीब्युटर कधी कधी पैशाच्या लोभापोटी जास्त नफा मिळावा म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचं आमच्या नावाखाली खपवायचा प्रयत्न करता. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय राहिलं पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. शेवटी एक लक्षात ठेवा, डुप्लिकेट विकणारे जगामध्ये जोपर्यंत टिकणारे, जोपर्यंत डुप्लिकेट घेणारे. समजा तुम्ही कंपनी बदलली की नाही, पण तुम्ही गुडविल कोणचं वापरत्या? जुन्या कंपनीचं नाव, गुडविल, बरोबर, प्रतिष्ठा जुन्या कंपनीची, आणि प्रोडक्ट मात्र भलत्या कंपनीचे येते. असं का बरं करता येईल लोक? एकच वेळेस आमच्या आमच्याकडे. त्यांनी ग्राहक बी नवीन शोधावे ना. किती गाय होत्या तेव्हा? एवढ्याच होत्या? हा 5च होते. 5 म्हणजे 2 वर्षापूर्वी 1 2 3 4 5. बर. तुम्ही आता यांचं दूध किती निघतंय सध्या? आता निघत 90-95 लिटर 5 गायांमध्ये. हा बापरे. या दोन्हीचे 50 आहे, यांचं बाकीचं आहे. किती महिन्याचे आहे? हे काय आता माहिती दिली बाहेर जाणून द्या. नवीन चालले. बर. मग गोचिडा कमी झाले. किती कमी झाले? नाही झाले. पल्ला नाही तर कमी लय औषध मारू 8 दिवसाला औषध मारला. मारायचे तुम्ही. हा. समजा नसतं भेटलं मिल्क चार्जर, मग कुठं दूध विचारलं, देईना म्हणून. कन्नडला विचारलं, नागपूरला विचारलं, कोकणाला विचारलं, बर. इकडे राहताला विचारलं, जायची तयारी झाली आमची तिकडे जायला फार. आता 10-20 दिवस झाले बघा, अजून त्यांच्यावर पूर्ण परिणाम, त्याचे साईड इफेक्ट झालेले. ती जी पावडर चालली गेली ना, तिचा इफेक्ट तर केला नाही, पण तिने काय केला? साईड इफेक्ट. म्हणजे अजून मिल्क चार्जर ही थोडं खातीये, बाकीची उष्टावळ पडलेली. म्हणजे 20 दिवस चालू करून झाले, 20 दिवसामध्ये दूध वाढले, थोडं खाणं बी वाढले, पण अजून पूर्वपदावर आलेले नाही. आता ह्या 2 गाया मिळून 50 लिटर दूध देतात. यांना 2-2 चम्मच द्यायची. नाही, नंतर कमी जावं लागतं. ते काय होतं, पूर्ण त्यांना हे वाटतं, काय पूर्ण खाऊन घेतात आणि तब्येत जास्त वाढते. वाढू द्या ना मग. आता तुम्ही जर मिल्क चार्जर जास्त दिलं आणि त्यांची तब्येत जर जास्त झाली तर पुढच्या वेताला ह्या 30 लिटर जातील ना.
तुमचं दूध किती दिवस टिकतं? 6 महिन्याच्या पुढे तरी बी. पण आम्ही बदलीत राहतो ना मग. तुम्ही गाय नवीन घेत राहते हा आणि जुन्या एकूण जुने देऊन टाकायचे. जुने द्यायचे, असं का बरं जुने करता? आणायचे. हा दुधाची चाल. दूध कमी झालं का आम्ही गाय बदलीत असतो. तुम्ही ही गाय कितीला आणली? ही गाय आणली 90,000ला. 90,000ला. आता विकणार केवढ्याला हीच गाभण मी नसलं? जाईन 50-60च्या असं जुने निम्मे किमतीत. निम्मी किंमत. 40-50ला, 40,000ला. म्हणजे नुकसान किती झालं तुमचं? 50,000चं नुकसान नाही का ते? शेतकऱ्यांनी समजणं गरजेचं आहे की दैव द्यायला आलेले आहे. तुम्ही पदर वाढवा तुमचा. तुम्ही ऐका 4 गायांचं उत्पन्न एक घाला काढण्यापेक्षा चारा घाला वाढवा. हा म्हणजे तुम्ही बघा ऐका, तुम्ही 5 गाया पाळता का नाही? ह्या 5 गाया तुम्ही सांभाळण्यापेक्षा 3च गाया सांभाळा. 3 गाया म्हणजे तुमचं 10-12 लाख निघल उत्पन्न. तुम्ही कमी वापरलं तुम्ही रिझल्टची गॅरंटी देणार नाही, काहीच रिझल्ट भेटणार नाही असं मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. पण तुम्ही जर डबल वापरलं ना तर 4 पट रिझल्ट भेटेल. आमची बाया म्हणते जास्त दिवस पुरलं पाहिजे. मला एक सांगा, तुम्हाला पैसे जास्त कमवायचे का हा. वाचवायचे? मावशी हा मावशी सांगायचो तुम्ही हे बघा ना अर्धा चमचा टाकायला पाहिजे. असं वाटतं मग काही उन्हाळ्याचं काही हा पुढं पुरलं पाहिजे म्हणजे तुमच्या तुम्हाला एक सांगू का, बरोबर आहे तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. असं वाटतं. पण तुमचा मुद्दा कशासाठी बरोबर आहे? मिनरल मिक्सचरसाठी. माझ्या हिशोबाने चारा भरपूर आहे पण मिल्क चार्जर कमी आहे. ठीक आहे, पण हिशोब याच्या आधी कुठे घ्या. टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता पटलं आपल्याला. आपल्या मिल्क चार्जर म्हणजे अशी ताकद आहे, हा. एवढं जनावरांना खाऊ हा. घातलं की कालांतराने बोलतील. हे राम सरांच्या काळामधली राम राज्यामधले असा विषय कलियुगातले रामी. का तुम्ही मिल्क चार्जरचा अर्धा वापर करताय? किती? अर्धाच तुम्ही अर्धवट चांगला. अर्धवटच फायदा घेताय. पुरा फायदा घेतल्यावर इथं लगेच मोठे सोन्याचा दागिना येईल. हा हो खरं सांगतो मी. खरी गोष्ट. माझा शब्द जर खोटा निघाला तर मग बोला मला. मग मिल्क तुम्ही काय चार्जर वाढायचं का कमी करायचं आता सांगून द्या आता लगेच. मग लगेच टाकायचं आपल्याला, लगेच थोड्या वेळ टाकायचं ते. क्या बात एक आहे. टाकल्यावर. टाळ्या वाजवा, टाळ्या एक वाजवा. टाकल्यावर टाकायचं. हेच घडलं पाहिजे. हे जेव्हा घडेल तुमचं तेव्हा तुमची श्रीमंती येईल. याला संवाद म्हणतात. काय म्हणतात? 2 टाइम संवाद. टाकायचे ते काय चमचा झाकणी ना चमचे ते किती full टाकायचे? टाकायचं. तिला मिल्क चार्जर पण 2-3 महिन्यापासून ढेप बंद होती. हा तिला दूध कमी करायचा 2दा मस्टडीत झालं. काल कमी केलं तुम्ही दूध? बंद काला केलं तुम्ही दूध? द्या नाही बघा शेवटचे तुम्ही काय सांगतो बघा. वस्तू महाग आहे सर आपल्याला, पण कॉन्फिडन्स एक म्हणजे रिझल्ट आहे ना त्याचा. क्वालिटी रिझल्ट आहे. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे आम्ही स्वस्त घेत नाही. इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपण महागच मागायचं. आम्हाला महाग पाहिजे पण बेस्ट पाहिजे. का लोक तोंडाकडे पाहतात. बरोबर आहे का नाही? हा. मग इथून पुढे कधी पण एसटी ते नाव विचारत जाय, कुठून दे म्हणते. पैसे किती लागू दे हा. पण माल बनला पाहिजे, गाया बनल्या पाहिजे. आणि इथून पुढे जेवढं जास्त खाऊ घालताय तेवढं जास्त खाऊ घाला. पुढच्या वेळेस असे चमकले पाहिजे सगळे. इले विचारतो चमकाच्या का नाही म्हणून चमकणार. का ग? हे वैजापूर सोडून इकडे येणार. हा गाय जेव्हा ते नाही येणार, ते पुढं जातील. हा मागं नाही तुम्ही बघा आता, पैसे तुम्ही वाढले बघा. मग पुढे पैसे वाढल्यावर आज पूर्ण गायांचे एक आज तारीख किती आहे? 1 मे. 1 मे. महाराष्ट्र दिन आहे आज. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज ह्या दिवशी काहीतरी संकल्प करताय, बोला. पूर्ण एक गायीचे फोटो काढून घ्या बर. आणि पुढच्या 1 तारखेला व्हिजिट करा. क्या बात आहे. यस. तुम्ही नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. गणपत पर्वत जगताप बग्गाव. गणपत जगताप. ओके. आता ह्या गोठा आहे तुमच्याकडे किती दिवसांपासून गोठा करताय तुम्ही? हा 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली तुम्ही सुरू केला. हा हे हे बाहेर होत त्यावेळेस. अच्छा चिरंजीव आहे का? बर. आणि मग आता तुम्ही बघता का चिरंजीव बघता? त्यालाच बोलवलो घरी. तुम्ही बघा. ओके. मग तुम्ही कधीपासून बघताय गोठा? मी 2 महिने झाले. अच्छा नवीनच हा. आहे. बर. आणि तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरताय? मी 4 झाले, बरेच दिवस झाले. वर्ष झाले, महिने झाले? 3 वर्ष झाले असतील. 2 वर्ष. 3 वर्ष झाले. हा. बापरे. पण मग कधी बंद पडलं होतं मध्ये काही. हा कधी बंद पडतं? हा हा तुम्ही रेग्युलर वापरत होते. हा रेग्युलर वापरत असताना मध्येच तुम्हाला मिळालं नाही. मग काय केलं तुम्ही?
मग काय की आणलंच नाही काही मग काय काहीच नाही चाललं का? हा मध्ये काहीच नाही चाललं मधल्या काळात नाही नाही किती दिवस आता चाललं एक 2 बकेट वापरले दुसरे दुसरे काय पण त्याचा रिझल्ट आला नाही काही काय नाव होतं त्याचं होती ना तिथे बकेट डेअरी गोल्ड होती डेअरी गोल्ड होती पावडराची ती पण अशीच त्यांनी सांगितली होती आपल्या दुकानवाले दुसऱ्या म्हणजे आपल्या दुकानदाराने सांगितली का ते दुकानदार हा त्यानेच वैजापूरवाल्यानेच बर का बरं आपलं दुकानदार का बरं दुसरं सांगेल हात सोडा. सांगितलं वापरा म्हणजे आपल्याकडे अवेलेबल नाही हे वापरून बघा तोपर्यंत मिल्क चार्जर नाही आहे म्हणे हा. असं दुकानदार बदलला का प्रोडक्ट बदलते हा दुकानदार त्याच मन बदललं का प्रोडक्ट बदलते हा अच्छा बर बर मग मग त्यांनी मग तुम्ही किती 2 बादल्या साडले बाहेरच्या दुसऱ्या हा दुसऱ्या 2 चालले बरं त्याचं मग? काही रिझल्ट नव्हतं त्याचं काहीच अच्छा हम्म. अरे मग रिझल्ट त्याला सांगायचं ना मला रिझल्ट नाही याचा मग आम्हाला मिल्क चार्ज दे परत त्याच्याकडे गेलोच नाही परत नाही मग बोललो सांगितलं मग स्टॉकच नाही शिल्लक नाही अच्छा Milk मग charger काय नाही. केलं तुम्ही मग मी असं तर बघता बघता इंस्टाला बघितलं मेसेज केला म्हणजे आज तुम्हाला आजपर्यंत 3 वर्ष त्यांच्याकडे मिळत होतं हो पण त्यांच्याकडे मिळायचं बंद झालं मग त्यांनी दुसरं काहीतरी दिलं दुसरं दिलं बर मग त्याच्यानंतर मी इंस्टाला बघितलं एक वेळेस परत मिल्क चार्ज अवेलेबल म्हणून बर तुम्ही ऑफिसचा नंबर वगैरे नव्हता ह्याच्यावर आपल्या बकेटवर नंबर आहे ना आहे पण मग कुठं पाहिलं दुकानात नाही भेटला म्हणजे मग या बकेटवर नंबर आहे का हे काय दे बाय हम्म. हे बाय याच्यावर नंबर आहे बघा हा आहे का म्हणजे तुम्हाला जर कोण कॉन्टॅक्ट करायचा असेल तर याच्यावर कोणाचा नंबर आहे माहिती आहे का हम्म. डायरेक्ट माझाच नंबर आहे हा बकेटवर तर म्हणजे नंबर याच्या करता टाकला का कोणी डायरेक्ट जर शेतकऱ्याला काय अडचण आली त्याला डायरेक्ट राम सरांक कंप्लेंट करता आली पाहिजे पाहिजे म्हणून याच्यावर नंबर आहे आणि तो नंबर व्हॉट्सअपवर किंवा कॉलिंग करायचं किंवा मेसेज करायचा हा लक्षामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना जर काही अडचण आली तर थेट राम सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात मग तुम्हाला ते माहीत नव्हतं माहित नव्हतं मग तुम्ही इन्स्टावर बघितलं मग परत तुम्ही सर्च करून मी सर्च करून मेसेज केला हा. मला म्हणे तुम्ही कुठून आहे मी म्हणलं वायजापूरहून बर ते म्हणे वायजापूरला अवेलेबल आहे बर पाठवून देतो म्हणे बर काय म्हणलं पाठवून मग भेटून गेला लगेच कोणाकडे भेटलं मग साळुंके सरांकडे तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं पहिल्यांदा 2-2.5 वर्षापूर्वी तेव्हा कसं काय सुरू केलं होतं असंच गेलो त्याच्याकडं त्यांनी सांगितलं असं पावडर वापरून पहा म्हणजे काही माहित नव्हतं माहीतच युट्यूब नव्हतं. नाही काही नाही काही काहीच नाही नाही काहीच बर मग त्यांच्याकडे त्यांनी दिलं होतं हा मिल्क चार्जर त्यांनी दिलं होतं हा त्यांनी दुसऱ्या कंपनीत दिलं हा त्याने दुसऱ्या आणि कंपनी किती वर्ष मिल्क चार्जर तुम्हाला ते ते जवळ 2 वर्ष वापर 2 वर्ष तेच देत होते हम्म. रेग्युलर हा रेग्युलर मग सुरुवात केली तुम्ही हम्म. सुरुवात केल्यावर पहिली बकेट आणली होती का 1 किलो आणलं होतं मी किलो आणलं ते पहिले तेव्हा? 1-2 किलो कधी तेव्हा माहिती तुम्ही यांनी वापरलं ते माहिती होतं का हा. मी चालू 2 वर्षापूर्वी मी हा. करून द्यायचो हम्म. मी यायचो घ्यायचो द्यायचो काय फरक पडला तेव्हा गायांची परिस्थिती काय होती आणि काय फरक पडला काही फरक का नाही फरक त्यावेळेस सांग ना आता मग गाय चारा खायच्या टाकल्यावर त्याच्या अगोदर powder मध्ये त्या खायच्या पण मग उष्टाळ पाडायचे अच्छा उष्टवा जास्त पाडायच्या आणि मग जशी आता पडलेली दिसते तशा पाडायच्या हम्म. बरोबर आहे ना त्याच्यानंतर मग पावडरी पासून मग जास्त खायला लागलं खायला लागले अजून काय फरक पडला दुधाला वाढ झाली दुधाला किती वाढ झाली आता काय त्यावेळेस किती वाढलं होतं 3 लिटर 2-2 लिटर गायला प्रत्येक गाय म्हणजे गायला 1-2 लिटर दूध वाढलं किती गाय होत्या तेव्हा एवढेच होत्या हा 5 होते 5 म्हणजे 2 वर्षापूर्वी 1 2 3 4 5 बर आता या किती वेताचे गाय आहे ही काय तिसऱ्याची आहे. तिसरं ही वेत दुसऱ्याची हे आहे. दुसरं दुसऱ्याची. हे ही तिसऱ्याची आहे. तिसरीची ती पहिलं तिसरं. होती एक मधली ही मध्ये पहिला होती ती तिसऱ्याची ओके आता मग तुम्ही आता यांचं दूध किती निघतंय सध्या आता निघत 90-95 लिटर 5 गायांमध्ये हा बापरे 5 आम्ही खातो हे 2-3 खातो आम्ही काय बाकी विहिरीची दिलेलं पाईपलाईन करून दिली का खातो. हा? विहिरीची पाईपलाईन करून दिली थोडी त्यांना हा, हा, पाणी आहे ना मग नळी ना नाही, स्पेशल नाही, मोटर पोटामध्ये चालू करून दिली स्पेशल मोटर आहे स्पेशल म्हणजे दूध 95 लिटर म्हणजे 5 गायांच्या मानाने जास्त नाही तो खूप कमी निघतो हे दोन्हीचे 50 आहे यांचं बाकीचं आहे किती महिन्याचे आहे हे काय आता माहिती दिली बाहेर जाणून द्या नवीन चालले बर मग तुम्ही त्यावेळेस चालू केलं तुमचं दूध वाढलं मग क्वालिटी दुधाची चांगलं आहे ना त्यावेळेस फॅट कमी होती ना मग मग वाढली पावडर चालल्यानंतर वाढली फॅट किती होती किती झाली तेव्हा ती काय 2.8 2.7 अशी लागायची बर आता 3.7 3.5 3.9 अशी लागायची ओके fat. आता पहिली गोष्ट महत्वाची तुमची फॅट वाढली दूध वाढलं हा. मग बाजार बी वाढले असतील हम्म. ओके मग अजून काही समस्या त्यावेळेस तुमच्या दूर झाल्या का नव्हत्या समस्या काही समस्या फक्त हे चाऱ्याच्याच होत्या गोष्ट पाडत होत्या जास्त बर आता पण गोचीड वगैरे काही बाकीचं गोचिडे कमी झाले माशा माशा लगेच नाही आपल्याकडं
नाही त्यावेळेस 2 वर्षापूर्वी होत्या थोड्याफार पण मग माशाच नाही त्या बी जास्त. गायब झाल्या गोचिड का हो गोचिडा लई व्हायची पहिले हा मग सांगा ना जरा यांना कमी झाले हा आता मग तुम्हाला फिरायला लागत ते नाही ना घरी राहती मग मला माहिती आहे ना म्हणून म्हणतो तुम्हाला आम्ही का बरं उभं केलं तुम्हाला इथं हा हा ते नाही घरी राहती. खरी मालकीण तर तिची चाला पाणी दुधाची करायला. हा ना खरी मालकीण आपण आम्ही फक्त नव्हता. पैसे खर्चायला इथं राहायचे मग तुम्हीच होते का नाही काय काय समस्या होत्या सांगा मग मग गोचिडा कमी झाले किती कमी झाले? नाही झाले पडला का नाही तर कमी लय औषध मारू 8 दिवसाला औषध मारला मारायचे तुम्ही आणि नंतर अजून काय काय त्रास व्हायचा शेण माशा माशा व्हायचं ना आणि मग वास? असा घट्ट वास बी येत होता तुमचं शेण घट्ट झालं वास बंद झाला माशा गोचीड बंद झाल्या दूध वाढलं फॅट वाढलं मग तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं नंतर मिळायचं बंद झालं किती दिवस 2 महिने मिळाले नाही ना 2 किती महिने महिने? 2-3 महिने जवळ मिळालं 3 महिने नाही मिळालं परत दुसरं काहीतरी वापरलं हा काय नाव म्हणले तुम्ही त्याचं ते डेअरी गोल्ड अच्छा डेअरी गोल्ड. ते वापरलं मग तुम्ही त्यांना म्हणायचं ना का हो म्हणा आमच्या गायींचं नुकसान झालंय त्यांना विचारायचं ना जाऊन पण शेवटी परत मिलच्या द्या आम्हाला आम्हाला लग्नच लई इकडे तिकडे जायला टाइम नाही भेटला मिल्क चार्जेस म्हणे हे हे पावडर मध्ये आलंय म्हणे बापरे असं बोलले हो किती पावडर आली म्हणे आणि हे कसं बुगाय ना म्हणे बगर आहे हा ती पावडर आहे म्हणे आता दोन्ही मी दिसायला सारखंच होतं का नाही वेगळं होतं म्हणजे ते अजून बी त्याचं सॅम्पल ठेवलेलं आहे मी अच्छा आहे का त्याच्यामध्ये हो बाबू मी पहिले 1 किलो वापरलं त्याच्यानंतर ते म्हणले आणि 5 किलो सामान वापरा, result वापरा. 1 किलोचे डब्बे दिलते मग आधी 1-1 किलो दिले नंतर मग ही बकेट दिली बकेट दिली मग मग आपलं मिल्क चार्जर आणलं भेटलं ना मग मी काय केलं मी असं बघत 3 महिने याच्यामध्ये गेले तुमचे हा बापरे 1 महिन्यामध्ये बंद झाला काय काय हा 1 महिन्यात बंद झालं बर हा त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी काय केलं 15 दिवसात मग बघितलं हा. काय काय नाही त्याला विचारलं तिला जाऊन विचारलं काय असं होईल का ते म्हणून तेच आहे पण पावडर मध्ये आले बर त्याच्यानंतर मग मी काय केलं मग मेसेज केला बर इंस्टाग्रामला हा. तुम्हाला पाहिजे म्हणून मला एक सांगा का हो समजा ज्यावेळेस तुम्ही बदल केला तर मग काय परत गायांमध्ये काय काय बदल झाले परत बंद केल्यावर बंद केल्यावर मग हे दुसरं चालू केल्यावर आम्हाला वाटलं लग्न होतं आमच्या घरी म्हणलं मिळतील result, मिळतील पाणी result. कमी करता करता दूध कमी निघायला लागलं असं अच्छा म्हणजे तुमचं लक्ष नाही म्हणून कमी आलं असं वाटलं तुम्हाला आता आपण मिल्क चालू ठेवलं पाहिजे दुसऱ्या कंपनीचं असं वाटलं तुम्हाला मग तसं सांगितलं तुम्हाला ना मग तुम्ही ते चालू ठेवलं 2-3 महिने 2-3 महिने कंपल्सरी स्वस्त पण असेल ना ते स्वस्त होतं बरोबर. वापरा बघा रिझल्ट आहे सगळं आहे त्याचं बर बर मग काय चेंज करणार होतो हा दूध कमी झालं म्हणून अच्छा म्हणजे तुम्हाला वाटलं बा मिल्क चार्जर सारखंच आहे पण त्याचे काही दोष नाही पण दोष गाईचा आहे आपल्या रोज गाईचं बर चेंज करायचा विचार केला ना. किती दूध कमी झालं तुमचं आमचं ही ती गाय झालेलं तोपर्यंत चालू होती 40 लिटर या पलीकडे दोन्ही बर या दोन्ही बर नव्हते तेवढे. हा 40 चालू ही नवीन आणली आम्ही बर अजून एक चेंज करायचं म्हणजे दूध कमी झालं म्हणून तुम्ही गाय नवीन आणली हो आणि एक चेंज करावा असं विचार Change केला करावा. मग तुमच्या लक्षात कधी आलं का याचा रिझल्ट नाही भेटला म्हणून आपलं नुकसान राहिलं ते हो राहिलं मग आमचं कधी कळलं पण तुम्हाला हे? लग्न होतं. बर लग्नाच्या गडबडीमध्ये ते असं होऊन गेलं हा. का खाय कमी कशामुळं? जास्त खाणं. आपण लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे झालंय बर मग नंतर लग्न झाल्यावर मी बघितलं हा सोडच वाटलं मग नंतर जी गाय चेंज करायची मन विचार हा. होता तीच गाय आज दूध जास्त देते मग परत मिल्क चार्जर आणलं परत आणलं मग जी गाय चेंज करायची तिचा काय बदल झाला ती दूध वाढलं. किती वाढलं खाणं वाढलं ती 3-4 लिटरने वाढलेली आहे डायरेक्ट हो एका टायमाला 2 टायमाला एक 2 टाइम म्हणजे 2 लिटरने वाढली एका टायमाला 4 लिटरनी वाढली म्हणल्यावर डायरेक्ट 150 रुपये फरक पडला भाऊ म्हणजे थोडक्यात तुम्हाला परत तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आल्या पुरण ठेप्यावर आल्या नाही तर मधल्या काळात परत सगळं मग हे काटे किती दिवस झाले परत सुरू करून 15 दिवस महिना झाला 1 महिना झाला हा. 20 दिवस 20 झाले. दिवस झाले एक दिवस झाले समजा नसतं भेटलं मिल्क चार्जर मग बघत होतो मग असं आता कुठं बसले असे गाया बदलीत नाही हा मग दुसरं काय काय कुठं दूध विचारलं देईना म्हणून. कन्नडला विचारलं सापूरला विचारलं कोकणाला विचारलं बर इकडे राहत्याला विचारलं जायची तयारी झाली आमची तिकडे जायला फार तर शेतकरी मित्र हो आपण या जगताप परिवाराची कहाणी ऐकली त्यांच्या गाया एकदम सुंदर तब्येत बनली होती पण मागच्या 3 महिन्यामध्ये त्या गाया परत उतरून गेल्या मी त्यांना विचारलं की काटा का बरं झाला तर ते म्हणे मिल्क चार्जर 2 वर्ष चालू होतं तोपर्यंत काही टेन्शन नाही आजार नाही काय नाही काय नाही काहीच नाही आज दवाखानाच नाही मावशी बरोबर आहे का बरोबर आहे ना. आजार नाही काय नव्हतं काहीच नव्हतं दूध मस्त सगळं फक्त टकाटक दूध काढायचं आणि चारा घालायचं बाकी काही काम नव्हतं नाही. मध्ये 2-3 महिने नसल्यामुळे आता 10-20 दिवस झाले बघा अजून त्यांच्यावर पूर्ण परिणाम त्याचे साईड इफेक्ट झालेले ती जी पावडर चालली गेली ना तिचे इफेक्ट तर केला नाही पण तिने काय केला साईड इफेक्ट म्हणजे अजून मिल्कच्या जेव्हा ही थोडं खातीये बाकीची उष्टावळ पडलेली आहे म्हणजे 20 दिवस चालू करून झाले 20 दिवसामध्ये दूध वाढले थोडं खाणं बी वाढलंय पण अजून पूर्वपदावर आलेले नाही तुम्ही किती ग्रॅम देता सगळ्यांना आता मी एक चम्मच देतो पूर्ण सगळ्यांना 1-1 चम्मच देता ना आता ह्या 2 गाया मिळून 50 लिटर दूध हा. देता यांना 2-2 चम्मच द्यायची
दोन. किती द्यायचे? 2 2 चम्मच द्यायचे. नाही नंतर कमी द्यावं लागतं. आपण जे आता ही बकेट संपली ना, आता दुसरी बकेट आणल्यानंतर थोडं कमी प्रमाण द्यावं लागतं. का? कारण की काय होतं, पूर्ण त्यांना हे वाटतं, काय पूर्ण खाऊन घेता आणि तब्येत जास्त वाटते. वाढू दे ना मग. ते जास्त वापरलं तर तब्येत होती त्यांची. मग प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम काय आहे, आपण कुठून बाहेरून आलो तर दुपारी बसल्या हा त्या लगे उठून चालू होता काय आम्हाला खायला टाकावून. मग द्यायचं ना त्यांना. दुपारी नाही देत ना. तुमच्या लक्षात नाही आलं, ह्या गाया तुम्ही जर मिल्क चार्जर जास्त दिलं आणि त्यांची तब्येत जर जास्त झाली तर पुढच्या वेताला ह्या 30 लिटर जातील ना. 30 लिटर जातील, पण आपण कुठून आलो फिरून समजा आता 10 नंतर खाणं तसं नाही. जोपर्यंत त्यांच्या शरीराची भूक, त्यांचा काठा आहे बघा, हे लक्षात ठेवा. अंगकाठी म्हणतो आपण. आता ही जी गाई तुमचा वर काटा दिसतो का ना, त्या गाईचा काटा दिसतो की नाही, तिची हाईट किती आहे? किती असेल हो, सर? ती जवळ 4 3.5 छाती बस लावून पहा तुम्ही, 4च्या पुढे जायची. 4.5 फूट आहे, बरोबर आहे. आता 4.5 फूट गाई आहे. जेव्हा त्या गाईचा बघा, ज्यावेळेस तिची तब्येत सुद्धा तेव्हा काट्याच्या वर तब्येत जाते, माहिती आहे तुम्हाला? काट्याच्या वर. तिच्या वर जेव्हा तब्येत जाईल ना, ही गाय तुम्हाला 30-35 लिटर दूध देईल, बरोबर आहे. पण कधी तिच्या अंगकाठी सुधारणा झाली तर तुमच्या कधी अन्न का मागती? कारण तिचा कोठा मोठा आहे, गाय जास्त गाय लिटरची मोठी आहे, आहे, जास्त पण गाय. तुमच्या कधी कमी लिटर दूध देते का? कारण तुम्ही तिची क्षमता वापरीत नाही. नाही. तुमची गाय तब्येतवान आहे पण ड्रायव्हर जरा ढिल्ला आहे. हा ड्रायव्हर दिलाय. आणि आल्टो मध्ये काय होतंय, ड्रायव्हर किती भारी असू द्या पण गाडी हलकी आहे. मग गाय तुमची जर भारी आहे तर ड्रायव्हर सुद्धा काय पाहिजे, तेवढा पाहिजे. धाडशी पाहिजे, तेवढा तेज पाहिजे. का तुम्ही मला सांगा, तुम्ही तेज चालले तर पेट्रोल सुद्धा कशी वाढणार आहे ती? जास्तच वाढणार. हॅलो, बरोबर चूक आहे. बरं. हा, तसं हिला तुम्ही इंधन जास्त द्या ना. म्हणजे काय? चारा. चारा. तिला चारा भरपूर द्या. ती जास्त लोक खात नाही म्हणून तमाशा करतात, ती खाती म्हणून तुम्ही थांबले. म्हणजे मला आश्चर्य वाटले. हा हा? तोच म्हणतो आम्ही नाही दैवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. तुमचं दूध किती दिवस टिकत? 6 महिन्याच्या पुढेच तरी मी. 6 महिने. पण आम्ही बदलीत राहतो ना मग. तुम्ही गाय नवीन घेत राहते हा आणि जुन्या एकूण जुने देऊन टाकायचे. जुने द्यायचे, असं का बरं जुने करता? आणायचे. हा दुधाची चाल. दूध कमी झालं का आम्ही गाय बदलीत असतो. बरं मला एक सांगा, तुम्ही ही गाय कितीला आणली? ही गाय आणली 90,000ला. 90,000ला. आता विकणार केवढ्याला हीच गाभण मी नसल्या? जाईन 50-60च्या आसपास. लई निम्मे किमतीत. निम्मी किंमत. 40-50ला. 40,000ला. म्हणजे नुकसान किती झालं तुमचं? 50,000चं नुकसान नाही का ते? आहे पण मग दुसरं अजून नवीन दुधाचे का मग असं अहो तुम्हाला माहितीच नाही अजून. तुमचं नाव सांगा. चंद्रकांत बाबासाहेब जगताप, कुठे राहता तुम्ही? पल्लाळी सागर. अच्छा, म्हणजे तुम्ही जगतापच आहे का? हो, बरं, चांगलंय. ती बाहेर मला जायची. सांगा, तुमच्या गाय किती आहे? 2च गाई. 2च गाय आहे. किती दूध काढता तुम्ही? मी काय येतो 30-35 लिटर. बरोबर आहे. आता ते तुमचं दूध किती महिने टिकत? माझं दूध जवळपास 9 महिन्यापर्यंत सुद्धा टिकू शकतं. म्हणजे फुल राहतं, फुल राहतं. काहीच कमी नाही कमी नाही होत. होत. मग तुम्ही कशाला भरता परत ती? 9 प्रश्न महिने. चूक आहे का? बरोबर आहे. बरोबर. आता गोरा होणार आहे का कालवड माहिती आहे का? काहीच नाही. मग दूध चाललंय तर चालू द्या ना. जर दूध खराबही झालं तर मग बंद करा, आठवा. नाही, खराब नाही होत. एसटीटी वैदिकचा मिल्क चार्जर वापरल्यावर गाईचा दुधाळ काळ हा फुल टिकून राहतो. मग त्यासाठी फक्त मुद्दा काय आहे का, तुम्ही त्या गाईला चारा भरपूर टाका. तुमची गाय चारा खाती, जास्त खाती म्हणून तुम्ही मिल्क चार्जर कमी करा. म्हणजे गाडी जास्त पळवती म्हणून तुम्ही पेट्रोल कमी करते. हॅलो, लोक ऍव्हरेज वाढावा आणि गाडी पळावा म्हणून जीवाचं रान करता. नवीन मशीन आणि नवीन मशीन. बरोबर आहे, चूक आहे हो. मग ही जास्त पेट्रोल वळते, तुम्ही तिला पेट्रोल वळून देते नाही. हा. हॅलो, ही गाय तुमची 2 लाखावर जाईल ना. किती? 2 लाख. 2 लाखावर. म्हणजे तुम्ही मराठवाड्यामध्ये हे शेतकऱ्यांनी समजणं गरजेचं आहे की दैव द्यायला आलेले. तुम्ही पदर वाढवा तुमचा. तुम्ही ऐका. 4 गायांचं उत्पन्न घाला, काढण्यापेक्षा. चारा घाला, वाढवा. हा, म्हणजे तुम्ही बघा, ऐका, तुम्ही 5 गाय पाळता का नाही, ह्या 5 गाया तुम्ही सांभाळण्यापेक्षा 3च गाय सांभाळा. 3 गायामध्ये तुमचं 10-12 लाख निघल उत्पन्न. हा. कळलं का तुम्हाला? म्हणजे कमी गायांमध्ये जास्त दूध जर काढलं तुम्ही तर तुमचा व्यवसाय आणखी प्रॉफिट मध्ये वाढेल. बरोबर आहे, चूक आहे? बरोबर आहे. हा, आणि तुम्ही ज्या गाया बदलता ना त्याची गरजच नाही. नाही आता काही बदलायची नाही. हा, आणि बदलू पण नका, काहीच गरज नाही. जे मिनरल मिक्सर ते घालते ना, पुढे या, पुढे. हा, टेम्परेचर अशी परेशानी. काय परेशानी सांगा मला, खरं सांगा. त्यांना 8-10 दिवस झालं गाईल टेम्परेचर येतं. आणि दूध कमी होते काय? 400 रुपये ते 1001 रुपयाच मेडिकल. औषध 1500 रुपये ते गेले. दूध आटलं त्याचं काय? दूध तेवढे दूध कमी होतं. किती कमी होतं दूध तेव्हा? पूर्ण कमी होतं. निम्मच दूध होतं. निम्म दूध निम्म्याला कमी येतं. होतं. समजा 8 दिवस दूध निम्म कमी झालं. हा, आमच्या एकाच गाईच झालं, आमच्या कोणत्याच गाईच होत नाही नाही होत नाही ना. मग ते प्रमाण कमी पडतं ना. हा. तुमचं मिल्क चार्जर जे आहे ना, हे 10 लिटरच्या गाईचे एवढं जाऊ राहिलं. निम्म कालवडी एवढं मिल्क चार्जर तुम्ही कोणाला देऊ राहिले? गाईला. म्हणजे हे एक लक्षात ठेवा. कधी पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी. ज्याचे हात मोकळे आहे ना, ज्याचे हात मोकळे मन मोकळेपणाने खायला घालतो ना, मातीला, गाईला, मजुराला सुद्धा जो मन मोकळेपणाने मजुरी देतो ना,
जो पैसे देताना बरं का हो मनमोकळेपणाने पैसे देतो एकदम ढिल्ले हाताने, त्याच्याकडे लक्ष्मी आनंदाने परत येते. माझं वाक्य लिहून ठेवा कुठतरी. जीव गुंतून द्यायचा नाही कोणती गोष्ट. जे माणसं जीव गुंतून पैसे देताना वाद घालून हा. झंझट करून घासाघीस करा तुम्ही, हा. पण समोरच्याला नाराज करून नका करू. समोरचा पण काय राहायला पाहिजे, खुश राहिला. खुश. तो जर नाराज झाला म्हणजे तुम्ही कोणाला लक्ष्मी दिली, नाराज माणसाला. मला सांगा मावशी, तुम्ही नाराज जावाई पाशाल का? नाही, जर जावाई नाराज झाला तर कोण नाराज होईल? आपण नाराज होऊ. आपली पोर नाराज होईल ना, तिला तो नाराज करेल का नाही? आपण नाही. मग ती पोर म्हणजेच लक्ष्मी आहे. आपण नाही तीच नाराज होतो. आपण जेव्हा पैसे देतो दुसऱ्याला, बघा गरीब माणसाचं लक्षण सांगतो तुम्हाला मी, किती अद्भुत आहे तो, फार किती कष्ट करू द्या तो कधीच उजरत नाही. का बरं माहिती का? त्याची द्यायची दानत नाही राहत. जो मनमोकळेपणाने देतो ना तो कधी श्रीमंत होईल तुम्हाला सांगता येणार नाही. लक्ष्मी येताना त्याच्या आनंदाने येते. का? कारण हा आनंदाने देतो ना. हा. हॅलो. म्हणून गाईला मात्र खाऊ घालताना ते बी अमृत खाऊ घालायचं ना, मनमोकळेपणाने खाऊ घाला. आलं लक्षामध्ये. आणि मग ते काय होतं, मग तुम्ही मनमोकळेपणाने खाऊ घातलं, काही असे जे डुप्लिकेट वाले किंवा स्वस्त वाले, हा. मग हे तुम्हाला गरडा घालते. कळलं का तुम्हाला? तुम्ही त्यांच्या जाळ्यात का बरं सापडते 3-3 महिने 2-2 महिने? कारण तुम्हाला असं वाटतं की चला याने बी रिझल्ट मिळून जाईल. बरोबर चूक आहे. जेवढा दोषी तो माणूस आहे देणारा, तेवढा आपण पण घेणारा पण आहे. हे लक्षात ठेवा. जेवढा अन्याय करणारा दोषी असतो ना, तेवढा अन्याय सहन करणारा पण काय आहे, तेवढाच काय दोषी आहे. म्हणून एक लक्षात ठेवा. तुम्ही शेतकऱ्यांना पण मला सांगायचं विशेष करून, ही जर गोष्ट आमच्या भागात घडली ना, पुढे नाशिक, नगर, सोलापूर या भागामध्ये, सोलापूर नाही पण नगर आणि नाशिक मध्ये जर अशी गोष्ट घडली तर शेतकरी लगेच कंप्लेंट करणार ऑफिसला, तुमचा डिस्ट्रीब्युटर असं बोलतोय, तो म्हणतो दुसरं काहीतरी घ्या, हे आपलंच आहे का, लगेच विचारणार. तुमच्या लक्षात आलं का? याच्याकरता आम्ही 1600 व्हॉट्सअप ग्रुप ठेवलेले. आमचे अधिकारी कायम त्यांच्या त्या ग्रुपवर लक्ष राहतं का शेतकऱ्यांची काही कंप्लेंट आहे का. आलं लक्षामध्ये. एवढी प्रॉम्प्ट सर्व्हिस तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि का बरं आहे? कारण शेतकऱ्यांना फसवलं जातं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून मला शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे की जर तुम्हाला जर असं कोणी भेटलं, काही आमचे डिस्ट्रीब्युटर कधी कधी पैशाच्या लोभापोटी जास्त नफा मिळावा म्हणून त्यांना शेतकऱ्यांचं कॉन्टॅक्ट मिळालेले असतात. मग ते काय करता, दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचं आमच्या नावाखाली खपवायचा प्रयत्न करता. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. शेवटी एक लक्षात ठेवा, डुप्लिकेट विकणारे जगामध्ये जोपर्यंत टिकणारे, जोपर्यंत डुप्लिकेट घेणारे, तोपर्यंत जर आणलं डुप्लिकेट घेणारा जर नाही म्हणायला लागला तर डुप्लिकेट तो स्वतः बनवून खाईल का? नाही. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या गाया ज्या आहेत, तुम्ही पहिला मुद्दा हे सांगायचा की तुम्ही पूर्ण क्षमतेने वापरा. आज तुमचं 5 गायांचं उत्पन्न 10 लाख रुपये, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही 2-3 सुधारणा काय करा, यांना भरपूर खाऊ घाला. 2-2 चमचे तुम्ही खाऊ घाला, तुमच्या गाया अशा डॉल्फिन सारख्या चमकतील. आणि दूध तुमचं रांग लावून लोक दूध घेतील तुमचं. डेअरीवाला म्हणाला नाही तुमचं दूध आणा. दुसरी एक गोष्ट, हा जो घास आहे, ह्या घासाला सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड आणि सॉइल चार्जर दाबजोर वापरायचं. एवढ्या जागेत तुमचा आहे ना एवढा घास निघल. आता हे किती गुंठे, 2 का 3 गुंठे, किती गुंठे काय एकच? 2-4 गुंठे असं. हा 4 गुंठे आहे ना. 4 गुंठ्यामध्ये तुम्हाला 10 गुंठ्याचा घास निघल. माझं वाक्य लिहून ठेवा. बरं. SCD वतीचं नावच हे काय, आपण ते लगेच श्रीमंताची शेती. तुम्ही जर एक बॅग घेऊन आले, किती किलो? 3600 रुपयाचे 30 किलोची सम्राट, 25 किलोची शक्ती, 10 किलोची मिराकल आणि 10 किलोची ह्युमस गोल्ड, हे 4ही मिक्स करून जर आणले तर तुम्हाला किती टाका दरवेळेस, प्रत्येक कापणीला एक झटका मारायचा. म्हणजे तुम्हाला वर्षभर जाईल. ते 3000 रुपयाचं खत तुम्हाला केवढं जाईल, वर्षभर जाईल. 6 महिने तर पार हसत खेळत चिळबिळीत. आणि त्याच्यावर फक्त ते टाकलं का मागून 50 ml प्रति लिटर पंपामध्ये काय घ्यायचं, सॉइल चार्जर. म्हणजे एवढं याला किती लागेल, 1 पंप. एका पंपाला 2 पंप लागत. 2 पंप लागत आहे. 2 पंपाला तुमचं किती जाईल, 1 लिटर. किती, 1 लिटर. म्हणजे तो 450 रुपये खर्च फक्त. तो 1 लिटर घ्यायचा प्रत्येक कापणीला. आता समजा जेवढं कापलाय की नाही, पंप भरून ठेवायचा आणि कापणीला फक्त 1 हात द्यायचं. टुकरीमध्ये खत मिक्स करूनच ठेवायची 4 बॅगांचं. आणि ते 1 हात झालं का लगेच 1 टुकरी एका वाफ्याला टाकायची, मागून एक अर्धा पंप काय करायचा, थोडा पंप फवारून द्यायचा. एवढं तुम्ही जर करीत राहिले, हा घास कमरा एवढा होईल. किती कमरा. आणि काडी, काडी तुमची अशी जबरदस्त होईल. जवळजवळ तुम्हाला सांगतो, काडी हे बा अशी काडी होईल, अशी कम्प्लीट जाड एकदम भरलेली. आणि दूध तुम्ही गिर गायचं काय दूध खाता, असं दूध तयार होईल तुमचं. बरं. हे मी जे बोललो ना, त्यातलं वाक्य खरं होईल. तुम्ही कल्पना करा, ते खरं झाल्यावर पहिला तुमचा चेहरा चमकल. कशामुळे, एकूण पैशानी एक, गाया पाहून एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दूध खाऊन.
जेवढे शेतकरी इथं वापरतात शेतीमध्ये त्यांनी एक लक्षात ठेवा, तुम्ही कमी वापरलं तुम्ही रिझल्टची गॅरंटी देणार नाही, काहीच रिझल्ट भेटणार नाही असं मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. पण तुम्ही जर डबल वापरलं ना तर 4 पट रिझल्ट भेटेल. आमची बाया म्हणते जास्त दिवस पुरलं पाहिजे. मला एक सांगा, तुम्हाला पैसे जास्त कमवायचे का वाचवायचे? झाकण भरून टाक म्हणा. 2 मार्ग. हे बघा, पहिली गोष्ट, तुम्ही जास्त लिटरची गाय का बरं आणता? दूध दिलं पाहिजे ना. जास्त दूध दिलं पाहिजे. तुम्हाला तीच गाय जर जास्त दूध देणार आहे का हो? तीच गाय तुम्हाला काय देणार आहे? जास्त दूध. मला एक साधी सिंपल गोष्ट सांगा ना, तुम्ही 10 लिटरची गाय जर तुम्हाला 20 लिटर दूध द्यायला लागली, 20 लिटरची गाय जर तुम्हाला 30 लिटर दूध द्यायला लागली, तर तुमचं एक नवीन गाय आणल्यासारखं काय होईल? मग फायदा फायदा होईल होईल ना, फायदा होईल ना. दूध होईल वाढेल का नाही? आता सिंपल गोष्ट आहे, हा बल्ब आहे, व्होल्टेज जर वाढवलं तर काय होणार? प्रकाश वाढेल. प्रकाश वाढेल. आणखीन वाढवलं तर फुटून जाईल मग. उडून जाईल. बरोबर आहे का नाही? फुटून जाईल. हा, मग जास्त जर व्होल्टेजचा बल्ब असेल तर मग तो चालेल. चालेल का नाही? चालेल. म्हणजे बल्बचा दोष आहे का व्होल्टेजचा दोष आहे? बोलते बल्बचा. हा, तुमचे बल्ब बारीक व्होल्टेजचे म्हणून ते उडत आहे. हा, समजून घ्या ना माझं उत्तर. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या बल्बला दोष देत नाही, व्होल्टेज वाढलं म्हणतो. लाईट खरं आहे का खोटं आहे? म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली कार्यक्षमता आणखीन वाढायला पाहिजे, तेवढा पोषणार या शरीराला दिला पाहिजे. आपण कोणाला देतो? नाही, लय ऊन आहे रे भाऊ आज. हा, आहे का नाही? लक्षात ठेवा, म्हाताऱ्या माणसाचं उष्माघाताने मरणाऱ्या लोकांचं प्रमाण दरवर्षी काय झालंय? वाढतंय. याचं कारण उन्हाळा वाढला म्हणून नाही, माणसं कमजोर व्हायला लागली. तसं उन्हाळ्यामध्ये तुम्ही पिकं गाया एकदम धष्टपुष्ट ठेवा, तुमचं एक थेंब दूध कमी नाही होणार, उलट वाढल. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा, उन्हाळ्याची गाई जास्त पाणी पिती, दूध काय व्हायला पाहिजे? उलट वाढायला पाहिजे. पण तुमच्या पाण्याबरोबर काही पोषण जात नाही ना, नुसतं पाणीच पिती ती. पाण्याबरोबर जर चारा जर खाल्ला तिनं भरपूर पाटील, तर तुमचं दूध काय होणार आहे? वरून गायची तब्येत. तुम्ही मला पहिले असे भेटले जगामध्ये आतापर्यंत का मिल्क चार्जर जास्त चालल्यावरती जास्त तब्येत होती, जास्त खाती जास्त तब्येत होती. अहो, झाली पाहिजे ना, झालीच पाहिजे ना. मग लोक तब्येत हो म्हणून काय काय नाही करती, काही कमी व्हायसाठी करते. नाही, मग ते चुकीचं आहे ना. मग त्याला तब्येतीचा वापर नाही करतायत. म्हणजे तुम्हाला तुमच्या बैलाला रग आली तर त्याला अवताला हाकता आला पाहिजे. तुलाच बैल आवडती नाही, मग काला खाऊ घालतो? गायची जर तब्येत असली सर, तिच्यावर गोचिड सुद्धा चालत. हा, तिच्यावर गोचिड चालत नाही, तिला हे उष्णतेने काही होत नाही, तिला तुम्ही काय रिलॅक्स राहती, चारा तिला भरपूर खाती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का दुधामध्ये काय काय करण्याच्या व्यवसायामध्ये? पहिली गोष्ट, तुम्ही चाऱ्यात खर्च करा. चाऱ्याची एक तुम्हाला सुंदर पद्धत सांगितली मी. आपण ते घासाल करून पाहू. मावशी, मावशी सांगायचं तुम्ही हे बघा, अर्धा चमचा टाकायला पाहिजे. वाटतं मग काही उन्हाळ्याचं काही हा, पुढं पुरलं पाहिजे. म्हणजे तुमच्या तुम्हाला एक सांगू का? बरोबर आहे, तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. असं वाटतं. पण तुमचा मुद्दा कशासाठी बरोबर आहे? मिनरल मिक्सरसाठी. मिनरल मिक्सर हे विष आहे, ते केमिकल आहे, त्याने आग बस पडतीच ना. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, तुमचा अनुभवही बरोबर आहे. पण मिल्क चार्जर हे केमिकल नाहीये. मिल्क चार्जर हे काय आहे? अमृत आहे. आपण खाल्लं तरी चालतं, एवढं स्वच्छ, हे सेफ आहे एकदम. पण असं 100 ग्रॅम घाला, हा? खाऊन पहा गायांचं. जर्सी गायाचं दूध खाते नाही सर लोक. अहो, पहिली गोष्ट, यांनी जर त्याला परिपूर्ण खाऊ घातलं ना तर त्यांना जर्सी गायचं दूध काय राहतं हे कळलं तेव्हा. आता नाही कळणार ते. मिल्क चार्जर टाकल्यावर दुधाची क्वालिटी काय, तुम्ही दूध काढून ठेवा, रात्रभर ठेवा, सकाळी त्याला साय आलेली असते. आहे ना आमचे. काय ती? कशी साई ती? एकदम बाजरीच्या भाकरी, दांडकी साई. आमची साय तशी येते ना. नाही, आणखीन डबल येईल ना मग. हा, तुमचं काय झालं माहिती का? तुमचं ऍव्हरेज वापरून चांगला रिझल्ट भेटते. कशी जरा जास्त घातली का मग काय म्हणतील, मी जातो वैजपूरला, तो घरी काय केलं, वाडा उद्योग केले. मी सांगायचो तुला, तुम्हाला आता मी सांगतो ना, मी एक्सपर्ट आहे त्यातला. त्यांनी काहीच होणार नाही. तुम्ही मिल्क चार्जर किती पण घाला, मी तुम्हाला बघा काय म्हणलं, किती पण घाला त्याला, 200 ग्राम घाला तरी काही काय उलट चांगला फायदा होईल. माहित नव्हतं ना असं. आणि अजून तुम्ही घातलेला एक दाना सुद्धा वाया जाणार नाही, त्याचं तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळणार. अजून एक, याचं जे शेण तयार होतं, आता हे शेण तुमचं जे पातळ तयार होतं ना मध्यम, हे डायरेक्ट असं पोट येणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या गायांना भरपूर चारा पण नाहीये आणि भरपूर मिल्क चार्जर सुद्धा नाहीये. आता समजा ठीक आहे तुम्ही नवीन आणली, पण तरी सुद्धा माझ्या हिशोबाने चारा भरपूर आहे, पण मिल्क चार्जर कमी. बरोबर आहे ना? माझ्या हिशोबाने बरोबर आहे ना? पण ते तुम्ही म्हणले ना मिल्क चार्जर जास्त दिला, जास्त चारा खात्या, मग तो बी कमी पडेल ना. मग हा मग नाही, चारा कमी नाही पडत, चारा नाही कमी पडत. याच्या आधी कुठे घ्या. चारा वगैरे आता पटलं आपल्याला. ते काय करते, दूध जर कमी निघलं का मग का काय केलं. नाही, हा बरोबर आहे. व्हिडिओचा विषय हा जागतिक प्रश्न आहे. हा, लोकांना कळायला पाहिजे. काय
आपल्या मिल्क चार्जर म्हणजे अशी ताकद आहे हा. एवढं जनावरांना खाऊ घातलं हा. की कालांतराने बोलतील. हे राम सरांच्या काळामधली राम राज्यामधले असा विषय कलियुगातले राम आहे. अहो बरं का हो, खरं सांग तुम्हाला मी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तुम्ही जे आता भांडले ना, हे भांडण नाही हे फार गरजेचं आहे. नाही मग गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. यांनी फार लोकांचे डोळे काय होतील, उघडा. उघडतील. कारण तुम्हाला सांगतो मी, बघा आऊ थाकतो आपण, आऊ थाकतो नाही, अवतार किती बैल राहते, 2. जर एकाने जर शिवळ सोडली, एक जर माग पाळला होता, दुसऱ्यावर काय होतं, लोड येतो. लोड येतो. बरोबर आहे की नाही? मग त्यांनी बी तसंच केलं तर हे बी तसंच करतो. म्हणजे ते तो शेतकरी ते तास कायम तिरपच कायम गाबोळी पडती माग. हा. बरोबर आहे की नाही? तसंच आहे, फाटा- हे गाबोळी पडती मग. फाटा पडतो. मग हे काय करते, मग दूध जर कमी निघला का, हा. मग तो आज काय केलं बरोबर आहे मग ना, आता बरोबर आहे. म्हणायचं मीच दूध पिली म्हणायचं. का तुम्ही मिल्क चार्जरचा अर्धा वापर करताय, किती अर्धाच. तुम्ही मीच चांगला. अर्धवटच फायदा घेताय. पुरा फायदा घेतल्यावर इथं लगेच मोठी सोन्याचा दागिना येईल. हा. हो खरं सांगतो मी, खरी गोष्ट. माझा शब्द जर खरी खोटा गोष्ट. निघाला तर मग बोला मला. 2 टाइम चारायचं आपण, लगेच एकच एक time तोळा. चारतो. हा, महिन्याला 1 तोळा. थोडा महाग झाला ना तो आता. हो द्या ना, हो द्या हो ना, द्या. दूध- अहो, दूध आपण वाढेल. कमू ना. कॉन्फिडन्स वाढतो उलटा. हा. हे बघा, स्वस्ताची वस्तू वापरायची बी नाही, असं हे लक्षात ठेवा. स्वस्ताची वस्तू फार महाग पडते हा. आणि किंमत मोजलेली वस्तू नेहमी लक्षात ठेवा. जी वस्तू बनवायला जास्त वेळ लागतो, बरं का, ऐका बरं का माझं वाक्य, जी वस्तू बनवायला जास्त वेळ लागतो, जास्त पैसा लागतो, जास्त मेहनत लागते, तीच सर्वश्रेष्ठ राहते. हम्म. हे वाक्य खरं आहे खोटं आहे टिकण्याची एक मंडळी? क्षमता जास्त राहते. हा, जेवढा जास्त कालावधी लागेल तेवढी त्याची व्हॅल्यू काय होती, वाढते की नाही? आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर अशा गाय आहे तुमच्याकडं का ज्या गायांची भूक जर भागत नाही तुम्ही म्हणता, तर वाढवा ना. हम्म. तुम्हाला दूध एवढं सुपर फाईन भेटेल ना. ही गाई तर 100% 27-28 जाईल हम्म. याच व्यताला 27-28 वर सर फॅट एस एन एफ आहे ना, 4 झिरोच पुढे जाईल. आरामशी. आता किती आहे? 3च्या पुढेच लागत. 3च्या ना. 8, 9, 3. तुमचा 4 म्हणत्या, यांच्या गोट्यावर 5च्या पुढे जाईल. यांनी जर त्या घासाला जर वापरलं तर नाही घासायला वापरणारच नाही आहे. फॅट 4-3, 4-5, 4-4-5 एस एन एफ 8-3, तर 8-2. त्यांच्याकडे परिशी परिसाचं सोनं पण करतात. ते त्याला आहे ना लोखंड लावायच्या ऐवजी त्याला अल्युमिनियम लावायचं. हा. सारं सर्व काही खरंय खरंय खरंय. फक्त मला एवढं सांगायचं आहे, बघा तुम्ही तुमच्याकडे मध्ये गॅप पडला किंवा काय झालं, तुम्ही दुसरं काहीतरी वापरलं, हे विषय सोडून द्या थोडे दिवस. परंतु इथून पुढे हम्म. पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी कधी येईल किंवा योगायोगाने, येणारच. त्यावेळेस तुम्ही तुमच्या गोठ्यावर असं चित्र बघाल तुमचंच, तुम्ही म्हणा अरे आपल्या 5 गायांमध्ये आपल्याला 10 गायांचं उत्पन्न मिळून राहिलं. हम्म. 5 गायांमध्ये किती गायांचं? जागा आहे. वस्तू महाग आहे सर आपल्याला, पण कॉन्फिडन्स एक म्हणजे रिझल्ट आहे ना त्याचा. क्वालिटी रिझल्ट आहे. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे आम्ही स्वस्त घेत नाही. सर महाग कसं वाटतं आपण 100 बरं मला एक सांगा, तुम्ही लग्नाला जाता बस्ता बांधता का हो मावशी? बस्ता बांधायच्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलाला काय म्हणता, सर्वात स्वस्त कपडे काढ. स्वस्त कसं काय माहिती? तिला का बरं स्वस्त नाही मागती? हम्म. भारी साडी घ्या म्हणते चांगली. एक मिनिटं तिथं का बरं म्हणता भारीतली पाहिजे? तुम्ही दागिना घ्यायला गेलो असं म्हणता का 2 नंबर डुप्लिकेट दे, बेंटेक्स दे बेंटेक्स, मग काय म्हणता? भारी. उभारतं का तो? आता नाही का उभारलं तुम्हाला ते हा. ते स्वतःला उभारलं नाही का 3 महिन्यात उभारलं ना? मग ह्याचं कारण लक्षात ठेवा, सस्ता रोये बार बार आणि महंगा रोये एक बार. मग ते एकदा रडलेलं परवडतं. मग तुम्ही अभिमान वाटला पाहिजे का अरे हे महाग आहे, हे मग. महंगा आहे लेकिन अच्छा आहे. कारण ही गुंतवणूक आहे ना, सोनं गुंतवणूक आहे, तसं एसटीमध्ये गुंतवणूक आहे. तुम्ही गायला चारा, गायची तब्येत वजन किंमत वाढल. हा. तुम्ही जमिनीला चारा, जमिनीची सुपीकता वाढल, रोगराई कमी होईल, उत्पन्न वाढल. मग मिल तुम्ही चार्जर काय- वाढायचं का कमी करायचं? आता सांगून द्या आता लगेच. मग लगेच टाकायचं आपल्याला, लगेच थोड्या वेळ टाकायचं ते. क्या बात F आहे. टाकल्यावर. टाळा, टाळा. F टाकल्यावर टाकायचं. हेच घडलं पाहिजे. हे जेव्हा घडेल तुमचं तेव्हा तुमची श्रीमंती येईल. याला संवाद म्हणतात. काय म्हणतात? 2 टाइम संवाद. टाकायचे ते काय चमच्या झाकणी ना ते चमचे किती फुल टाकायचे? टाकायचे. आणि बाबा तू तरुण आहे ना रे, तरुणामध्ये काय डिरिंग राहती, होऊ दे खर्च, काय प्रॉब्लेम नाही. आता उद्या लग्न झाले का? मग झालंय ना? लग्न केलं तेव्हा म्हणला का नाही आता छोटा डीजे घ्या, नाही गावातला नाही डोंगर मोठं घेऊ. लावा म्हणे. आपण जसं स्वतःच्या लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये सोनं नाणं घेताना, कपडे घेताना भारीतलं पाहतो, तसं आपण गायांना खाऊ घालताना सुद्धा भारीच पाहिजे. कधी पण आलो ना इथं घर नाही दाखवायचं, गोठा दाखवायचा पहिला. हा. आपल्या गाया पहा, घरने दाखवली घर. नाही तर इथं मग आपण पाहुणे आले का पडदे लावून घेतो. हा. खरं खोटं आहे. हा, म्हणजे दूध व्यवसाय करताना तुम्ही जर असं जर केलं तर तुमच्या ह्या गाया तुम्हाला 15 लाख रुपये उत्पन्न देणार. किती? 15 जर 2 गाया जर 7 लाख देते तर 5 गाया 15 लाख का नाही देणार? देते ना. आणि तुमच्या गाया पण तसं तगडे हम्म. आणि माणसं बी तगडे. मला सांगा, आपला माल जर भारी असला,
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर काय येतं? रोषणाई रोषणाई. तेज येतं का नाही? तेज येतं. तुमच्या गाया जर चमकायला लागल्या तुम्ही चेहऱ्यावर चमक येईल ना, बोलण्यातच फरक पडतो. लगेच चार शब्द कॉन्फिडन्स. बोलतो. येस. आणि म्हणून तुम्ही हे बदल करा, मिल्क चार्जर डबल करा, 2-2 बुचून टाका प्रत्येकाला, आणि 3 महिने टाका. 3 महिन्याचा खर्च करा, आणि मग मला सांगा सर डबल केलं पण आमचं नुकसान झालं, मी तुम्हाला ते डबल भरून देणार. माझं सगळ्यांना हे आव्हान आहे का तुम्ही जर कमी वापरत असाल तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तिला मिल्क चार्जर पण 2-3 महिन्यापासून ढेप बंद होती. हा, तिला दूध कमी करायचा 2दा मस्टडीज झालं. काल कमी केलं तुम्ही दूध? काही त्याला सोडायचेच नाही आता. औषधीपणा नाही का? बंद का करा तुम्ही दूध द्या नाही. बघा शेवटचे तुम्ही काय करा सांगतो बघा, मिल्क चार्जर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी गाय आटू नका. मग काय करा, तर ती जर आटत नसेल तर बळच इंजेक्शन देऊन, काय लोक मला म्हटले सर आम्ही इंजेक्शन देतो दूध आटायला. नाही, injection तुम्ही दिलं, sir. इंजेक्शन देऊ नका, तुम्ही दूध थांबवू नका. काय का तुम्ही तसंच दूध सोडून दिलं ते मस्टडीज होणारच ना. तुम्ही काय करा, दूध काढत राहा, आणि काय करा, जेव्हा तुमची गाय जाणार आहे त्याच्या 8 दिवस बंद करा. नाही, 8 दिवस. एक 15 दिवस अगोदरच आम्ही 20-25 दिवस समजा बंद करायचा प्रयत्न केला. हा, तिला कोरडी कुट्टी घातली, मूर घात नाही, काहीच नाही, ढेप चारा बंद, कमी milk केला, charger फडक्यात. बंद. नाही 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 नाही, हे त्याची ऐका सुद्धा ऐका गाठली ती. मस्टडीज का झाला? मस्टडीज दूध अडकल्यामुळे नाही झाला, कमजोर झाल्यामुळे झाली. हम्म. तुम्ही काहीच बंद नका करू, फक्त दूध बंद करा. 4-5 दिवस दूध बंद करा आणि काहीच नका बंद करू. तुम्ही जर बाकीचं बंद केलं तर गाई काय होणार? कमजोर. हे काय हे दारू नाही आहे. जसं मिनरल मिक्सचर एक दारू आहे, ती दारूनी काय होतं, एक साईड उत्तेजना येते. हे मिनरल मिक्सचरने उत्तेजना येते. मिनरल मिक्सचरने तयार झालेलं दूध आहे ते तिथे कासेमध्ये ना ते कवळं दूध तयार होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही दूध वापरलं नाही गाईचं, ते दूध परत रक्तामध्ये ओढलं जातं आणि परत त्याच्या शरीराला वापरलं जातं. तेव्हा ते टेन्शन तुमचं घ्यायचं कारण नाही. मिल्क चार्जरमध्ये SCT वैदिकमध्ये सगळ्यात सोपी पद्धत गाय आटवण्याची. तुम्ही खुराक खाद्य सगळं चालू ठेवा. हां, प्रमाण थोडं कमी करा. समजा तुम्ही 200 ग्रॅम देतात तर 100 ग्रॅम द्या. तुम्ही खाद्य 2 किलो देतात 1 किलो द्या, परंतु तुम्ही बंद करू नका. लक्षामध्ये. आणि मग तुम्ही फक्त काय करा, ते कमी करा आणि दूध थोडं थोडं तुम्ही 4-5 दिवस बंद करा. बाकी तुम्ही 8 दिवस बंद केलं तर पुरेसं झालं. जर बंद होत नसेल तरच मी सांगतोय. बाकी तुमचं जनरल जे नियोजन त्याप्रमाणे करा, काही नुकसान होणार नाही तुमचं. मला तिने इंजेक्शन दिले ते. हां, ते इंजेक्शन तुम्ही एका पंपाला सोडा म्हणे, 16 लिटरच्या पंपाला. कुणी? ते पहिले डिस्ट्रीब्युटर ना जुने. हां, जुनाचा बर विषय. मला इंजेक्शन नाही, मी ऑफिसला कॉल केला. इंजेक्शन नाही कंपनीचे. कंपनी इंजेक्शन नाही, हे प्रोडक्शन तर नाही. ते म्हणे तुम्हाला काय करू, तुम्ही मला श्रामपूरचा पत्ता दिला, लासूर स्टेशनचा दिला. मला तुमच्यापेक्षा ना तुम्ही खूप वरिष्ठ आहे माझ्यापेक्षा, पण मी डायरेक्ट हेड ऑफिसला कॉल केला. हां, मग व्हॉट्सअप करून नाही इंजेक्शन मला एक कळत नाही का हो, समजा तुम्ही कंपनी बदलली की नाही, पण तुम्ही गुडविल कोणचं वापरत्या? जुन्या कंपनीचं. नाव, गुडविल, बरोबर, प्रतिष्ठा जुन्या कंपनीची, आणि प्रोडक्ट मात्र भलत्या कंपनीची येते. असं का बरं करता येईल लोक? एकच वेळ त्यांनी ग्राहक बी नवीन शोधावे ना. मग मी त्याला जुन्या ग्राहक बरोबर ठीक आहे ना, तुम्ही जुन्या ग्राहकांना ते द्या, पण त्यांना ह्या गॅरंटी द्या की हे दुसऱ्या कंपनीचं आहे आणि हे वेगळं आहे आणि याचा रिझल्टची गॅरंटी मी घेतो, नाही तर पैसे परत देतो, विका. काय म्हणणे तुमच्या सगळ्यांचं? बरोबर आहे. असं का करत नाही ते दुकानदार मग आता काय लुटायचेच काम करतात. तसं नाही. ते कसं असतं लक्षात ठेवा, शेवटी ओरिजिनल आणि डुप्लिकेट यात काय राहतो? फरक फरक राहतो. जो ओरिजिनल तो काय घाबरल, डुप्लिकेट आहे तो घाबरतो, तो दुसऱ्याचं नाव घेतो, तो दुसऱ्याचं. मग मी हेड ऑफिसला टाकलं ते. मग त्याने रिटर्न त्याला कॉल केला, तुम्ही कोणत्या कस्टमरला कसं फसवलं, हा. काय शिकवलं. मग त्याने 2 महिन्याचा कालावधी त्यांचं दुकान बंद करून टाकलं त्यांनी. पहा. मग ते दुसरे सर आले, मग त्यांच्याकडे गेलो, मला त्याने नंबर दिला. त्याने समजा 20-25 हजार रुपयाचं खत आणलं मागून, ते तर म्हणे परवडत नाही, मी तुमच्याकरता मी भांडू राहिलो. हा. म्हणलं हा. कंपनीला खतावाला आम्हाला पुरवत म्हणजे शेतकऱ्याला पुरत नाही. अहो तुमचं. मग मी त्यांच्या खत आलं त्यांना, तुम्ही माझ्या शेताकडे मला व्हिजिट द्यायला या, मला 2 मार्गदर्शन करा, 4 लोक जमा होतील माझे शेजारी बरोबर बरोबर बरोबर. ज्ञान आहे, 1 पट घेतला तर 10 पट दिलं तर आपल्याला 10 पट वाढतं. बरोबर, 1 पट लोकांना बरोबर. दिलं तर ते म्हणे तुम्ही आता हे वापरू नका, हे पुरं खोटं आहे राम सरांचं. मग नेमका विश्वास करावा काय? मग त्यांचं माझा 2 महिने म्हणजे क्रॉस म्हणजे सख्या भावापेक्षा विरोध त्यांचा माझा जास्त झाला ना या गोष्टीला. मला ते काही असुक नसून मग मला परसोडाचे अमोल सर आहे, मला त्यांचं कॉन्टॅक्ट लाभलं. त्यांचं माझं असू. अमोल काय? अमोल बोराडे. पुढे पुढे पुढे. हा, फक्त त्यांचं माझं फक्त फोनवर कॉन्टॅक्ट झाला. त्यांना अक्षरशः आज जो काही बघितलं फक्त तुम्हाला आता पाहून घ्या. बर बर. म्हणजे तुम्ही मला सांगायचं काय आहे की तुम्हाला या भागामध्ये लोक काही पण समजा बदल करता. ठीक आहे, आता बघा शेवटी लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट काय असते
शेवटी जो खरा आहे तो घाबरत नाही नाही. घाबरूच शकत. आणि जो त्यांनी दुसऱ्याचं डुप्लिकेट चेक केलं तो दुसऱ्याचं नाव त्याच्यामुळेच घेतो ना. आता मी कोणाचं नाव कशाला घेईल? नाही घेऊ शकत. मला सांगा, असं ती सिंपल गोष्ट आहे. आता कुठल्याही कंपनीचा मालक कशाला फिरल? काही गरज नाही. ठीक आहे, कंपनी छोटी असेल तेव्हा फिरल, मोठी झालं काल फिरल. एवढे अधिकारी माझ्याकडं 5-50 काही गरज आहे का? तुम्ही यांच्यासारखे एवढे डिस्ट्रीब्युटर एवढे पॉवरफुल सरांसारखे का हो? माहिती नाही, आपल्या अमोल सरांसारखे, बोराडे सरांसारखे, तुमचं साळुंके सरांसारखे. मग ही मंडळी जर एवढी पॉवरफुल आहे तर आम्हाला इकडे यायची काही गरज नाही. पण आज मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला 2 शब्द शिकायला भेटले. आज तुमची उद्यापासून जर प्रगती झाली तर जसे हे म्हणता का बाबा सरांनी आमचं आयुष्य बदललं, तसं तुमचं आयुष्य बदललं तर उद्या इथं ह्या छोट्याशा घरात तुम्ही बंगला जर बांधला तर आम्हाला आनंद होईल का नाही? आणि तुमच्या मनामध्ये किती श्रद्धा तयार होईल. मी जेव्हा शांत बसतो, निवांत बसतो ना, तेव्हा मी कधी कधी विचार करतो, एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला दिली, मग मला कधी कधी घरात बसलो किंवा कधी ऑफिसमध्ये बसलो तर मला कधी कधी वाईट वाटतं का बाबा मी इथे नाही राहायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या डिस्ट्रीब्युटर लोकांना असं धारे होतं, लय काच आहे माझा त्यांना. रोज दर हप्त्याला आम्ही त्यांना विचारतो किती शेतकऱ्यांकडे गेले होते, काय माहिती सांगितली. तुम्हाला आश्चर्य वाटेल शेतकऱ्यांना, मी माझा जास्तीत जास्त वेळ यांच्या मागे लागतो. काय केलं आपण घरामध्ये पोरांना कसं काय केलं तो आठवड्याभर, हा कुठला उद्योग करतो, काय करतो, बस अशा प्रकारे एवढा काच आहे माझा, तरी पण हे टिकेले. बघा लोकांचे लेकरं आहे, आपल्या घरातले लेकरं आपलं ऐकत नाही, पण हे लेकरं टिकून आहे. आमच्या एक चमचा टाकायचे एक टायमाला, त्याच्यामुळे असं काची बरोबर आहे. एका टाइम टाकायचं, एक टाइम तुमच्यावर टाकायचं. आलं सगळं परत. गरमल्यावरच येतं बघा. या पोरांना मी नेहमी सांगतो, अरे तुम्हाला असं तुमच्या मन असं पेटलं पाहिजे का जर एखाद्या गोठ्यावर जर कशा काटकुळ्या गाया दिसल्या, त्यांचे हाडं दिसले, गोचिड दिसले, तर तुम्हाला असं तुमचं पोट दुखलं पाहिजे, मन दुखलं पाहिजे आणि तुम्हाला तिथे गेलं पाहिजे आणि त्यांना माहिती सांगितली पाहिजे का असं मिल्क चार्जर आहे, तुम्ही वापरा. पीक खराब दिसलं जा त्याच्याकडे, त्याला सांगा एससीडी वैदिकचं अशा प्रकारचं एक तंत्रज्ञान आहे का रोग किडी तण काहीच येत नाही, नुसता मालच येतो जबरदस्त. मग हे तुम्ही त्या शेतकऱ्याला सांगा, त्याला व्हिडिओ दाखवा, त्याला विश्वास पटवा, आणि त्याचं जर कल्याण झालं उद्या तर तो आयुष्यभर नाव घे. तुमचं नाव येईल. इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपण महागच मागायचं. स्वस्त करून मराठवाडा काय मागायचं? महाग. महाग. आम्हाला महाग पाहिजे पण बेस्ट पाहिजे. नगर जिल्ह्यात तेच कर. हा महाग असं तरी चालेल, पण त्याला जाऊन विचारतो ह्या तुझ्या दुकानात सर्वात भारीतलं कोणतं आहे सांग. हा लोक तोंडाकडे पाहतात. बरोबर आहे की नाही? हा. मग इथून पुढे कधी पण एससीडी ते नाव विचारते, कुठं दे म्हणजे. पैसे किती लागू दे हा. पण माल बनला पाहिजे, गाया बनल्या पाहिजे. हा डायलॉग मारला ना तुम्ही, ज्याच्या गायातल्या गोठ्यामधल्या गाया एकदम धष्टपुष्ट, चमकदार, शांत आणि आनंदी. बघा सगळ्या गाया खायला लागले, बा तेव्हा लगेच खाल्लं. त्याचा किती प्रभाव झाला पा. मिल्क चार्जर न चारता. हा. म्हणजे ज्याच्या गायातल्या गोठ्या आनंदी, त्या गोठ्यामधल्या गाया आनंदी, त्याच्या घरात लक्ष्मी नांदली, हे लक्षात ठेवायचं. एवढं सोपं आहे. म्हणून तुम्ही एक तर गाया पाळू नये आणि त्या दुःखी ठेवू नये. करून जर पाळल्या तर दुःखी ठेवू नये, नाहीतर पाळू पाळू नये. म्हणजे या गायांना पूर्ण तुम्ही इथून पुढे चारा, मिल्क चार्जर पाऊल, आणि इथून पुढं जेवढं जास्त खाऊ घालता तेवढं जास्त खाऊ घाला. पुढच्या वेळेस असे चमकले पाहिजे सगळे. हा चमकायच्या का नाही? असेही चमकले पाहिजे. अरे इलेचर जाऊन चमकायच्या का नाही मानव चमकणार. का ग? हे वायजापूर सोडून इकडे येणार. हा गाय देव. ते नाही आणणार, ते पुढं जातं. हा मागं नाही तुम्ही बघा आता, पैसे तुम्ही वाढले मग पुढे पैसे वाढल्यावर बघा. आता पैशाच्या मागे येणार माणूस आहे ना. इथं पैसे वाढल्यावर इथंच गोठा वाढवी. माझ्याकडे सर मिल्क चार्जर मध्ये म्हणजे रोज व्हिजिट चालू आहे आणि फक्त 8-8 दिवसात 5-5 लिटर दूध वाढलेले आहे शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यांचं किती शेतकऱ्यांचं वाढलंय असं? असे 6-7 शेतकऱ्यांचे. वा वा क्या बात आहे. खूप पुण्याचं काम करताय तुम्ही. उन्हाळ्यात हो उन्हाळ्यात. एवढ्या भर टेम्परेचर मध्ये. आणि एक शिवरायचे शेतकरी म्हणून आहे. हा एका गाईला गो- गोचिड ताप हा. होता आणि एका गाईला सलाईन चालू बर. होतं टेम्परेचरमुळे. तर मी त्यांना रात्री 10 वाजता अॅनिमल हेल्थ चार्जर नेऊन दिलं. बर. त्यांनी रात्री दिलं, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. अहो काही शेतकरी 2-2 तासाला देता, हा रिपेअरच करता काय 5-6 तासामध्ये. 3 वेळेस सांगितलं होतं मी हा. त्यांना, तर त्यांनी फक्त 3 वेळेचा डोस झाला. ऐका हो, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरने इंजेक्शन आणून ठेवायचं सांगितलं. डॉक्टर आले आणि गायची तब्येत चेक केली. ते म्हणे गाय कव्हर झाली, आता इंजेक्शन द्यायची गरज नाही. इंजेक्शन वापस केलं. वाह कशानं झालं आणि काय झालं? क्या बात आहे. चार्जर आणि मिल्क चार्जर. झालं नंबर इकडे पण डॉक्टरला नंबर. वाटलं की मीच केलं. यांचाच अनुभव आहे. यांना म्हणजे मिल्क चार्जर दिल्यानंतर आहे ना 4 दिवसात तुम्ही आले तेव्हा काय परिस्थिती आहे इथं? परिस्थिती म्हणजे पाहिलं भेटून गेले का तुम्ही वापरायच्या अगोदर? वापरायच्या आधी बरं काय बघितलं तुम्ही? बघितलं म्हणजे ती पावडर चालू होती दुसरी. हो बरं, मग? powder चालू होती. हा त्यांचं म्हणणं आलं का काहीच फरक पडला नाही. 2-3 महिने घातले आपण, बर, काहीच बर. इम्प्रुव्हमेंट नाही. मिल्क चार्जर दिल्यानंतर हा. 4 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण दुधामागे 7 ते 8 लिटर दूध वाढलं होतं. वाह. आणि गव्हाणीमध्ये म्हणजे काहीच ठेवत नाही. 7 लिटर दूध वाढलं आणि तरी 2 चमचे देते मी. देते
आता हे थोड्या वेळ हे राहणार नाही, हे पूर्ण साफ होते मी. पूर्ण साफ होतं. हे जाऊ द्या, पण तुम्ही 2-2 चमचे द्या, तुफान रिझल्ट भेटेल. काय नितीन ओके. पाहून घ्या आता. रंगायला आता किती द्यावं बरं? गावरंगाईला फक्त 50-60-70 50-60 म्हणजे एक चमचा एक चमचा चालू करा सकाळ संध्याकाळ. एकदम शांत. हो. प्रोडक्ट ऑनलाईन नाही घेऊ शकत आपण. ऑनलाईन तुम्ही घेऊ शकत का नाही, कारण अजून काय होतं, ऑनलाईन वाले आहेत ना, म्हणजे ऑनलाईन वाले ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या खूप अटी टाकतात, खूप पैसे जास्त लावतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विनाकारण पैसा काल घालवायचा. काय होतं, आम्ही direct भेटतं ना. कमीत कमी किमतीमध्ये, कारण हे खूप महागडं तंत्रज्ञान आहे. जडीबुटी तुम्ही जर गेले एखाद्या हिमालय नाही का, ती अशी हे लावलेले असतात, ते एवढा डबा देतात 10 ग्रॅमचा आणि त्याचे 500 रुपये घेता का नाही. घेते. ती जडीबुटी तेवढ्या महागच असतात. एवढे खतरनाक रिझल्ट आहे म्हणलं, जडीबुटी महागच असणार आहे हा ना, मग. परंतु ती देवाची कृपा आहे की ती आपण अतिशय कमी मार्जिन मध्ये आणि कमी नफ्यामध्ये विकू शकतोय, आणि ही सगळी यंत्रणा त्यासाठी काम करते. रिझल्ट एवढे तगडे आहे, त्याच्यामुळे आपण कमी मार्जिन मध्ये, आज सोन्याच्या भावामध्ये ते विकतोय एकदम, म्हणजे याला मार्जिन एकदम कमी सोन्यासारखं. तर ते जर आपण त्यांना द्यायचं ठरलं तर खूप मार्जिन ठेवावं लागतं त्याला. मग ते त्याची किंमत जाईल 500 रुपये 600 रुपये किलो. मग तो बरं कोणाला बसेल? शेतकऱ्यांना. म्हणून आम्ही ते ऑनलाईन ठेवत नाही, दुसरं काही कारण नाही. हे प्रोडक्ट महाग नाहीये, फक्त विषय काय आहे, रोख पेमेंट लागतं त्याच्यामुळे. आम्ही रोख श्रीमंत करतो ना, हा नाही आहे. आणि आम्ही केलेली श्रीमंती जात नाही. आम्ही कमवून दिलेला पैसा हा तुमचा अपघात, रोगराई, भांडण तंटा याच्यामध्ये जात नाही, कोर्ट कचऱ्या नाही जात. तुम्ही केमिकल पिकवा, तो कोर्ट कचऱ्या, भांडणं, अपघात याच्यामध्ये जातोच. केमिकलचं कसं आहे, 100 रुपयाचं जर आणलं ना, टिपून ठेवलं का भाऊ, टिपून ठेव, मग ते लय मोठं 150 वाजे मग त्याची वाजे. एक दिवस तर तुम्हाला टिपून ठेवतो. हा. आज पूर्ण गायांचे एक एक आज तारीख किती आहे? 1 मे. 1 मे. महाराष्ट्र दिन आहे आज, आहे का नाही? एकदा घोषणा देऊ, महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज ह्या दिवशी काही संकल्प करताय, बोला. पूर्ण एक गायीचे फोटो काढून घ्या बर. आणि पुढच्या 1 तारखेला व्हिजिट करा. क्या बात आहे. येस तुम्हीच पाहा, तुम्हीच बरं का. दाखवा. शेलार आणि समाधान पुढच्या 1 महिन्यानंतर, यांनी काय शब्द दिला बा नितीन भाऊनी, 1 महिन्यानंतर यायचं आणि ह्याच गोठ्यावर परत व्हिडिओ काढायचा आणि आम्हाला पाठवायचा ऑफिसला.